संतोष देशमुख हत्या प्रकरण जातीयवादाच्या वळणावर कुणी नेलं? अनेकांकडून सवाल उपस्थित. राजकीय आरोप प्रत्यारोप शिगेला. धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडची ओळख करून दिली. सप्टेंबरमध्ये झालेल्या मध्यरात्रीच्या भेटीचा किस्सा जरांगेंनी सांगितला. कृष्णा आंधळेला लपवून ठेवल्याचाही जरांगेंचा आरोप. धनंजय मुंडेंविषयी मोठा गौप्यस्फोट करणार अंजली दमानी यांचा इशारा. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनाही भेटणार. चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. वडेट्टीवारांचा आक्षेप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी अजूनही कायम असल्याची चर्चा. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी आणि स्वतः बोलावलेली नगरविकासची बैठकही केली रद्द. मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला घाबरतात. काळ्या जादूचा उल्लेख करत संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा. तर ठाकरे काळ्या जादूचे बादशाह रामदास कदमांचा पलटवार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 70 लाख नवीन मतदार वाढले. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लोकसभेत दावा. शिर्डीत 7,000 मतदारांचा पत्ता एकाच इमारतीचा असल्याचाही दावा. राक्षेनं लात नव्हे पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा पंचांच्या निर्णयावर संताप. निलंबनाच्या कारवाई विरोधात राक्षे कोर्टात जाण्याच्या तयारीत. सर्व शासकीय आणि निमशासकीय आणि पालिका कार्यालयात मराठी बोलणं अनिवार्य. मराठी भाषा संवर्धनासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. अंबरनाथमध्ये भर दिवसा तरुणीची धारदार शस्त्रानं वार करून हत्या. हल्लेखोर ताब्यात. प्रेम प्रकरण की पैशांचा तगादा याचा शिवाजीनगर पोलिसांकडून तपास सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.